आपल्याला असं फिरून जाण्यापेक्षा आपण थेट मोदीजींशी बोलणारा, मोदीजींशी संवाद साधणारे, थेट मोदीजींबरोबर उठबस करणारे, थेट मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये बसणारे, थेट एकनाथ शिंदे साहेब, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांशी थेट बोलणारे, असे थेट बोलणारे खासदार आपल्याला निवडून द्यायचे। म्हणून ह्या निमित्ताने या पुढच्या मला वाटतं एक 15-16 दिवसामध्ये आम्ही या मतदारसंघाच्या सगळ्या जनतेपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही पोहोचण्याचं काम करणार आहोत आणि आमच्या महायुतीचाच खासदार का निवडून द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही आमचा जनसंपर्क वाढवणार आहोत आणि त्या पद्धतीने लोकांमध्ये जाणार। आता काम सुरू करायला पाहिजे। काय झालं, किती झालं, किती दिवस लागले हे आता मोजमापन करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम नाही। म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी एवढे दिवस उमेदवारी उशीर होणं हे कार्यकर्त्यांपेक्षा आपला खूप भरपूर फायदा झालेला आहे। आपल्या चांगल्या स्टोऱ्याही चालल्या, आता पुढच्या प्रचाराच्या स्टोऱ्या लावा आमच्यासाठी। एक लक्षात घ्या, किरणजी सामंत असो किंवा आमचे उदयजी किंवा शिवसेना म्हणून प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। किरणजी सामंत असो, उदयजी सामंत असो, उदयजी सामंत तर मंत्रिमंडळात, राज्याच्या मंत्रिमंडळात एक ज्येष्ठ मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत, म्हणून त्यांना अधिकार आहे आपल्या पद्धतीने उमेदवारी मागणं। म्हणून नाराजीचा तर विषय राहत नाही, अधिकार आहे, त्या पद्धतीने ते उमेदवारी मागत होते। आणि ठीक आहे, आता राणे साहेबांना त्यांनी राणे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आहे। मी उदयजींशी पण बोललो, किरणजींच्या फोनवरून उदयजींशी बोललो, किरण सामंतांशी पण बोललो आणि आम्ही आता ह्या पुढे महायुती म्हणून आणि सामंत आणि राणे कुटुंबे एकत्र म्हणून राणे साहेबांना ऐतिहासिक मतधिक्य घेऊन निवडून आणणार आहोत असा निर्धार आम्ही सगळ्या जणांनी केलेला आहे। किरण सामंतांच्या अपक्ष उमेदवाराची चर्चा सुरू आहे। ही चर्चा तुमच्या चॅनल पुरती आहे, किरणजींच्या इकडे नाही। म्हणून मी तुम्हाला बोलतो की आपल्या चॅनल पुरतं आणि आपल्या मीडिया पुरतं ह्या बातम्या आपण चालवत होत्या, पण किरणजी सामंतांच्या मनात असं काहीच नव्हतं, त्यांनी कधी अशी इच्छा जाहीर केली नव्हती। प्रयत्न निश्चित पद्धतीने करत होते उमेदवारीसाठी, त्याच्यामध्ये काही चूक नाही। पण मला वाटतं की आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, आता तुम्हाला आम्ही हातात हात घालून फेविकॉलचा मजबूत जोड प्रमाणे सगळीकडे फिरताना दिसू। विषयकडचं असे आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत या भागात, जसं पुराचा प्रश्न आहे चिपळूण शहर आणि परिसरामध्ये, ब्लू लाईन रेड लाईनचा प्रश्न आहे आणि हे केंद्र सरकारच्या शिवाय सॉर्ट आउट होणार नाही। म्हणजे जसं आता ग्रीन ट्रायब्युनलकडे हा विषय जातोय, तर त्याबाबत राणे साहेब भविष्यात काही बघा, हाच तो मोठा फायदा आपल्याला राणे साहेबांसारखा अनुभवी खासदाराचा होईल उद्या। कारण का हे सगळे जे केंद्र सरकारकडे हस्तांतरित असलेले जे विषय आहेत ते जे थेट मोदी साहेबांकडे मांडायचे आहेत, थेट त्या मंत्र्याकडे मांडायचे आहेत। आता म्हणजे माफ करा, पण विनायक राऊत तिथे गेल्यानंतर त्यांना वेळ मागायला लागतो मंत्र्याकडे, पण राणे साहेबांना वेळ दिला जातो। ह्याचा हा दोन विषयामध्ये फरक आहे। आणि एकदा राणे साहेबांसारखा खासदार इथे निवडून गेला तर हे जे केंद्र सरकारचे आहे त्यामध्ये जे जे विषय तुम्ही जे बोलले सगळ्या विषयाला न्याय भेटेल। म्हणून मी दोन मुद्दाहून तुम्हाला विषय सांगितले, N66च्या हायवेचा सांगितला आणि तुम्हाला पाण्याचा सांगितला। तसंच या चिपळूण अंतर्गत असलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत 7 मे किंवा 4 जूनला ते निवडून आल्यानंतर तुम्हाला हे सगळे प्रश्न सुटताना दिसतील। आणि आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आता जसं तुम्हाला मतदान मागण्यासाठी चिपळूणकरांसमोर येतोय, तसंच चिपळूणकरांचे प्रश्न खासदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि पाठपुरावा करण्याचं काम आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असेल। या भागाला इंडस्ट्रियल बेल्ट आहे, तुम्हाला माहितीच आहे, 3 इंडस्ट्रियल बेल्ट आहे, पण गेल्या 15-20 वर्षात आता एक आलाय, कोकोकोला प्रोजेक्ट आलाय, नाही असं नाही आहे, पण तरी सुद्धा इंजिनिअरिंग झोन आहे इकडे, केमिकल झोन आहे, काही कंपन्या किंवा काही कारखानदारी येण्याची शक्यता किंवा त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणार आहोत। आपण म्हणजे प्रयत्नापेक्षा निश्चित पद्धतीने आणू एवढं इकडच्या तरुण तरुणींना मी सांगेन। राणे साहेबांना उद्योग खात्याचा राज्याचा पण अनुभव आहे आणि गेली 2.5 वर्षापासून MSME सारखं महत्वाचं केंद्रीय स्तरातलं उद्योग खातं ते सांभाळत आहेत। नेमकं इकडच्या उद्योग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या निमित्ताने रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करताना दिसले पाहिजे, जे जे कारखाने, शेवटी बघा आपल्या विश्वास नात्यावर किंवा आपले असलेले संबंधांवर कारखाने इथे येतात,
त्यांना एकदा कळलं की राणे साहेबांचा हा मतदारसंघ आहे, राणे साहेब तिथे गेल्यानंतर आपल्याला रेड कार्पेट ट्रीटमेंट देतील, वन विंडो क्लिअरन्स देतील, त्यानंतर हे सगळे कारखाने उद्योग इथे येतील. तसाच अनुभव तुम्हाला आता निवडून आल्यानंतर आम्ही देऊ. त्याला जोडून प्रश्न आहे, रिफायनरीचा प्रोजेक्ट मार्गी लागेल का? तो आता 4 जूनच्या नंतर त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल. रोजगार निर्मितीसाठी जे जे प्रयत्न करायला लागतील, 2 हाताला काम मिळवून देण्यासाठी, जेणेकरून आमचा तरुण तरुणी हा मुंबई पुण्याकडे न जाता आमच्या चिपळूणमध्ये राहून, आमच्या रत्नागिरी राहून, आमच्या सिंधुदुर्गात आपल्या कुटुंबाबरोबरच राहून इथे नोकऱ्या धंद्या व्यवसाय करेल, अशा पद्धतीचे पावलं उचलले जातात. साहेब, राणे साहेबांचे 2 दौरे झाले चिपळूणमध्ये, मोठ्या मोठ्या सभा झाल्या, पण त्याच्यामध्ये शिंदे गट म्हणूया किंवा शिवसेनेचा गट म्हणूया, त्यांचा कुठे पाठिंबा दिसला नाही. आता तुम्ही उद्या फॉर्म भरतोय, आम्ही महायुतीच्या उमेदवारांचा फॉर्म भरतोय. आता उद्यापासून बघा हा आलेला तुमचा जुना अनुभव हा पुसला जाईल आणि आमचे महायुतीचे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि RPI आणि जेवढे आमचे घटक पक्ष आहे, आम्ही एकत्र म्हणून घराघरामध्ये जाताना तुम्हाला दिसेल. महायुतीच्या जागा किती येतील महाराष्ट्रात? महाराष्ट्रात 45+. सर, विनायक राऊत हे मागचे 2 टर्म खासदार झालेले आहेत आणि 2 लाखाच्या फरकाने निवडून आलेले आहेत. यावेळेला तुमच्यासमोर काय आव्हान वाटतंय? बघा, आम्हाला लोकांना खरं चित्र दाखवायचं आहे. शेवटी लोक गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ते 2दा खासदार निवडून आले, पण 10 वर्ष असं काही प्रमुख काम ह्या मतदारसंघामध्ये ते करू शकले नाही, असं काम काय दाखवू शकले नाही. जे काय केलं ते मोदी सरकारच्याच जोरावर केलेलं आहे. म्हणून मी जसं सांगितलं की आता थेट मोदीजींच्या बरोबर बसणारा आपल्याला लोकप्रतिनिधी द्यायचा आहे. म्हणून जे जे कामं ते करू शकले नाही, जे जे आश्वासन, आता उदाहरण चिपळूणचे वेगळे प्रश्न आहेत, देवरुखचे प्रश्न आहेत, आमच्या रत्नागिरीचे प्रश्न आहेत, तसं प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचं काम हे बोलण्याच्या पलीकडे कृतीतून. म्हणून आतापर्यंत राणे साहेबांचा जो अनुभव आलाय महाराष्ट्राला आणि देशाला की शब्द पाळणारा नेता, बदल घडवणारा नेता आणि ज्यांना मोदीजींची जोड असेल, देवेंद्र फडणवीसजींची ताकद असेल, या सगळे एकत्र मिळून आमच्या कोकणाचा कायापलट निश्चित पद्धतीने पुढच्या 5 वर्षामध्ये करता येईल, अशा पद्धतीने चित्र आपल्याला पाहायला मिळेल. साहेब, उमेदवारी जाहीर करायला उशीर झाल्यामुळे मतदार थोडा संभ्रमित अवस्थेत आहे असं वाटत नाही? आम्ही मतदारांमध्येच गेल्या आठवडा 10 दिवसापासून भेटलो. असा संभ्रम फक्त आमच्या पत्रकार मित्रांच्या मनात आहे, मतदारांच्या मनात नाही. मतदार आमच्या बरोबर आहे. मतदार कधी 7 मेला बटन दाबतो कमळच्या बाजूने, त्याच्यावर एकदम उतावलेला आहे. पत्रकार संभ्रम तयार करून देतात. मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या सहकारी कार्यकर्त्यांबरोबर इथे आलेलो आहे. इकडची सगळी सूत्र भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या हातात आहे. जो जिथे बॅट्समॅन चालेल त्यांनी तेव्हा पिचवर उतरावं आणि मॅच जिंकून द्यावं आणि वर्ल्ड कप आम्हाला जिंकायचा असल्यामुळे आम्ही सगळेजण मैदानात उतरलेलो आहे. ते जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसिजर आहे आपली तुमची महायुतीची, त्याच्यावर भाजपचा वर चष्मा राहिला असं वाटतं सगळ्यात बाबतीत? अजूनपर्यंत मी ह्या 10-15 दिवसापासून बाहेर महाराष्ट्रात काय चाललंय मी पाहिलंच नाही. कारण तो माझा जीव केवढा, मी कार्यकर्ता केवढा, मी आपला सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत राज्यापली स्तरावर काय चाललंय ह्याच्यावर खरंच मी लक्ष दिलेलं नाहीये. पण शेवटी आम्ही कोणाचं वर्चस्व कमी करण्यासाठी, वाढवण्यासाठी नाही, पण मोदीजींना 400 पार करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे. मग शिंदे साहेब असो किंवा अजितदादा असो, आणि त्या दृष्टिकोनातून ज्याची जिथे ताकद आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या प्रत्येकाला ती सीट दिलेली आहे आणि ताकद देण्याचं काम केलेलं आहे. किरण सामंत परवा नागपूरला देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर आपली एक प्रतिक्रिया आली होती स्वाभाविक, की किरण सामंत हे लंबी रेस का घोडा आहे. तर त्या प्रतिक्रियेतून हा निर्णय एक म्हणायचं की किंवा तुम्ही जे सांगितलं होते ते संकेत येत होते का? मी किरण सामंतांच्या भविष्याच्या बद्दल बोट ठेवलेलं की बाबा हा लंबी रेस का घोडा आहे. त्यांच्या एकंदरीत कारकीर्द पाहताना त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये असलेले नेटवर्क आणि विश्वास त्यांच्याबद्दल असल्यामुळे मला वाटतं की असंख्य त्यांना अजून तरी पल्ले गाठायचं आहे. म्हणून कुठेही त्यांच्यावर असा अन्याय होईल असं कोणी कारण ती ताकद पण आमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. आणि म्हणूनच विचारपूर्वक त्यांना दिलेलं त्यांच्याबद्दल दिलेलं ते वक्तव्य होतं आणि आज ते लोकांना पटलेलं आहे. एखादी चांगली ऑफर पुढे मिळेल का त्यांना? एखादी चांगली ऑफर घेणारा पुरतं एवढं मी कार्यकर्ता नाही, पण मी एवढं तुम्हाला सांगितलं, त्या दिवशी सांगितलं, आमच्या देवेंद्र फडणवीसजींकडे गेल्यानंतर कोणी खाली हात जात नाही आणि ह्याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल. विनायक राऊत सुरुवात मताधिकाने मी कुठल्या परिस्थिती येणार, विरोधी उमेदवार जो असेल त्याने ती तयारी ठेवावी सांगायला लागतं.
नाही सांगितलं ते आजूबाजूच्या, आता तुम्ही एक मला उत्तर द्या की ते 2 वेळा खासदार राहिलेले आहेत. जेव्हा त्यांनी परवा फॉर्म भरला 16 तारखेला, तेव्हा जनतेने उत्स्फूर्त पद्धतीने तिथे जमा झालं. 2दा खासदार राहिलेले आहेत, पण 1200-1300 लोकांची गर्दी 2दा झालेल्या खासदाराची. ह्याच्यावरूनच कळतं की सगळा विषय आवडलेला आहे. लोकांनी ठरवलेलं आहे की बाबा तुम्हाला 2दा आम्ही संधी दिली, तुम्ही काय करू शकला नाही, आता आम्हाला आमचा विचार करायचा आहे, आमच्या लहान मुलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि म्हणून आम्हाला 7 तारखेला ही भाकरी फिरवायची आहे. या दृष्टिकोनातून निर्णय घेणार आहे. ओके. ठीक आहे.